माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठी ताकद ही महायुतीकडनं लावली जाणार आहे, ज्याच्यामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये असणाऱ्या काही ठराविक नेत्यांना मतं खाण्यासाठी उभा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकतं आणि कदाचित केलंही गेलं आहे. त्यांना रसदसुद्धा तिथं पोचलेली आहे. आणि मग जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल, नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा कदाचित या विधानसभेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर हे दादांवर येऊ शकतं. आल्यावर त्या बाबतीत ते काय करतात हे बघू द्या. जेव्हा येईल तेव्हा जो कुणी असेल त्याच्या विरोधात आम्ही लढायला तयार आहोत. पण तेव्हा ते प्रेशर आल्यानंतर ते काय करतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते आहेत त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा. फक्त फरक एवढाच आहे पूर्वीच्या दादांमध्ये आणि आत्ताच्या दादांमध्ये, की कुठेतरी केंद्रासमोर दादा आज झुकल्यासारखे वाटतात. त्या नेत्यांचं त्यांना ऐकावं लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.